श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण अनंत चतुर्दशी बद्दल माहिती बघणार आहोत. चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. अनंत चतुर्दशी ही सोमवारी 16 तारखेला दुपारी 3:11 चालू होत आहे. चतुर्दशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार 17 तारखेला सकाळी 11:45 पर्यंत आहे. त्यामुळे गणपती विसर्जन आपल्याला 17 तारखेला करायचे आहे व अनंत चतुर्दशी व्रत आणि सत्यनारायण हा सोमवारी 16 तारखेला दुपारी 3:11 नंतर करायचा आहे. आपल्याला तर माहितच आहे की सत्यनारायण आपण नेहमीच प्रदोष समय म्हणजेच सायंकाळी 5 ते 7 दरम्यान करतो. अनंत चतुर्दशी व्रत हे आपण सोमवारी 16 तारखेला 3:11 नंतर करू शकतो. त्यातली त्यात रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान ही सेवा केल्यास अतिउत्तम. कारण त्यावेळेस भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि आपण भगवान विष्णूंच्या बऱ्याच सेवा ह्या रात्री 12 वाजता करत असतो. तो भगवान विष्णूंच्या सेवेचा सुवर्णकाळ समजला जातो. रात्री आपण 12 वाजताच्या सेवेमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्राचे 3, 21 किंवा 41 दिवस 21 वेळा पठणही करू शकतो. हे केल्याचे फायदे आणि ती सेवा कशी करावी हे जाणून घेण्यासाठी वरील आय बटन वर क्लिक करा. ही भगवान विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा आहे, ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होते, पितृदोष कमी होतो, कर्जमुक्ती होते. असो तर आपण आता अनंताचे व्रत कसे करावे हे बघूया. आपण सोमवारी उपवास करायचा आहे. ज्यांना उपवास करणे जमले नाही त्यांनी सेवा तरी करावी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणेश विसर्जन करतो. आपण 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा करून आता 10व्या दिवशी आपण गणपती बाप्पाला निरोप देतो आणि पुढील वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पाला विनंती करतो. गणपतीच्या दिवसात घरात अतिउत्साही वातावरण असते. असाच आनंद आमच्या आयुष्यात नेहमीच असावा ही प्रार्थना आपण गणपती बाप्पा चरणी करतो. आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थनाही करतो. गणेश पूजनाच्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजनही करतो. अनंताचे व्रत करण्यामागे आपल्याला कौंडिन्य ऋषींची गोष्ट तर माहीतच असेल. स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्या सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे म्हणजे भगवान श्री विष्णू, त्यांच्याच हातात आपल्या आयुष्याची दोरी असते. त्यांनी आपले पालकत्व स्वीकारलेले आहे हे भान ध्यानात असणे व त्यानुसार आपला आचार, विचार आणि स्वभावावर अंकुश असावा. ह्यासाठीच आपण भगवान श्री विष्णूंचरणी हे व्रत अर्पण करतो. आपल्याला तर माहीतच आहे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज भगवान श्री विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांचे सतत चिंतन, मनन आणि जप करत राहावा. तुळशी ही अत्यंत पवित्र आणि भगवान श्री विष्णूंची प्रिय गोष्ट आहे. त्यामुळे आपण भगवान श्री विष्णूंची 1000 नावे घेऊन श्री विष्णू सहस्त्र नामावली बोलून 1001 तुळशी पत्र श्री विष्णूंचरणी अर्पण करायचे आहे. तुळशी सारखेच पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला म्हणजेच भगवान विष्णूंना प्रिय व्हावे व त्याग आमच्यात निर्माण व्हावा आणि आम्हीही तुळशी सारखे तुमच्या चरणात आणि तुळशी सारखे तुमच्या हृदयात स्थान मिळवावे हेच हे व्रत सांगत असते. आपले गेलेले वैभव, मान, गतशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान श्री विष्णूंचे व्रत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते. ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या ह्या पूजेसाठी महत्वाचा पवित्र धागा म्हणजे अनंताचा धागा असतो. ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या ह्या पूजेसाठी आपण अनंताचा धागा हातात बांधतो. हातात बांधून पुढील अनंत चतुर्दशी ह्या धाग्याचे आपण विसर्जन करतो. अनंत चतुर्दशी व्रत आपल्याला माहीतच आहे. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात, बांधावा रक्तपट्ट सूत्र हाती श्री मदनंत प्रसादे. आता आपण पूजेचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये आपल्याला अनंताचा धागा, 2 पाण्याने भरलेले कलश, गहू किंवा तांदूळ, 1 दर्भाची काडी, लाल कापड, 2 डिश, धूप, दीप, गंध, अक्षर
अक्षता, हळद, कुंकू, फूल आणि आपल्याला 5 प्रकारची पाने घ्यायची आहेत. यांची 2-2 संख्या असावी. 2 औदुंबराचे पान, 2 वडाचे पान, 2 पिंपळाचे पान, 2 आंब्याचे पान, 2 जांभळाची पाने. आता आपण नैवेद्य काय घ्यावा हे बघूया. यासाठी आपल्याला 14 चुरम्याचे लाडू करायचे आहेत आणि त्याबरोबर वरण भात, 14 वाण्यांची भाजी म्हणजे 14 प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी करायची असते. आता आपण पूजेची मांडणी करूया. अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग किंवा पाट मांडून त्यासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे. मग चौरंगावर आपल्याला लाल कापड अंथरायचे आहे. त्यावर आपल्याला थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवून त्यावर 2 कलश मांडायचे आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला आपण जी 5 प्रकारची पाने घेतलेली आहेत ती प्रत्येकी 5-5 पाने दोन्ही कलशांमध्ये ठेवायची आहेत. ह्या पानांवर आपल्याला एक डिश ठेवायची आहे. त्या डिश मध्ये आपल्याला लाल कापड अंथरून त्यावर गायत्री पद्म काढून आणि त्या रांगोळीवर आपल्याला अनंताचा धागा आणि दर्भाची काडी ठेवायची आहे. पूजेची मांडणी झाल्यावर प्रत्यक्ष आपण आता पूजा सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला पूजेसमोर नैवेद्य ठेवायचा आहे. चुरम्याच्या लाडूवर आपल्याला प्रत्येकी एक तुपाची फुलवात पेटून ठेवायची आहे. मग गुरुचरित्राचा 43वा अध्याय वाचायचा आहे. अध्यायात सांगितलेल्या प्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे. तशा प्रकारे वाचन करत आपण पूजन करावे. जिथे पुरुष सूक्त पठण करायचे सांगितले आहे तिथे आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचे आहे. आता ज्या सेवेकऱ्यांकडे मागील वर्षीचा अनंत धागा जो त्यांनी तिजोरीत ठेवलेला आहे त्या अनंताच्या धाग्याचे आपल्याला विसर्जन करायचे आहे. आपल्याला 43व्या अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे आहे. आपली पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पूजेची सांगता करायची आहे. पूजा मांडणी उचलून घेतल्यावर नवीन धागा घरातील कर्ता पुरुष यांच्या हातात बांधायचा आहे. मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो तिजोरीत वर्षभर ठेवायचा आहे. पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन करायचा असतो आणि घरातील इतर सदस्यांनी हा धागा आपण आपल्या हातात किंवा गळ्यात धारण करू शकतो. ह्या अनंत किंवा अनंतीचा धागा पुरुषांनी उजव्या हातात व महिलांनी डाव्या हातात बांधायचा असतो. धागा बांधताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा असतो. अनंत संसार महासमुद्र मग्न समभ्युद्वर वासुदेव अनंत रूपे विनियोजयस्व अनंत सूत्राय नमो नमोस्ते इति बध्वा. आणि जुना अनंताचा धागा सोडण्यासाठी किंवा विसर्जित करण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. नमः सर्व हितानंद जगानंदकारक जीर्णोदरममुम देव विजृजे अहम इति जीर्णदोरकम विसर्जयेत. आता आपण श्री विष्णूंची 1000 नावे बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याला असे पुस्तक जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळते ते आपण घेऊन येणे. भगवान श्री विष्णूंची नावे बोलताना आपल्याला एक तुळशी पत्र भगवान विष्णूंच्या फोटो समोर अर्पण करायचे आहे. अथ श्री विष्णू सहस्त्र नामावली. ओम विश्वस्मय नमः, ओम विष्णवे नमः, ओम वषट्काराय नमः असे आपल्याला विष्णू भगवानांची 1000 नावे घेऊन तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि ह्याच बरोबर आपली पूजा संपन्न होईल. व्हिडिओतील व्रताची माहिती आवडल्यास कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि इतरही विष्णू आणि गणपतीच्या सेवेसाठी पुढील व्हिडिओजवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.